चलता ये नहीं कहाँ रहती नहीं वहाँ चुपड़ा में रहता तर नमस्कार मंडळी, बबन व्लॉग्स मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर जसं की तुम्हाला आता गिरनार बद्दल थोडी माहिती दिलेलीच आहे. तर आता गिरनार नंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता सोमनाथ. तर सोमनाथला जायचं कसं, कोणीकडे राहायचं, परत कोणत्या ठिकाणी तुम्हाला जेवणासाठी अवेलेबल आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये सजेस्ट करेन. आणि माझ्यासोबत एक सिनियर सिटीजन फ्रेंड पण होते, ते त्यांचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच. तर सर्वप्रथम आम्ही गेलो होतो जुनागड बस स्टँडला. जुनागड बस स्टँडच्या इथे तुम्हाला एक, जसं की तुम्हाला सांगितलं आहे की तिथे एक जेवणाची खूप चांगली डिश भेटते. जेवण केल्यानंतरच आम्ही प्रोसेस झालो होतो पुढे. खरं तर माझ्यासोबत इथून पुढे बबन सचिन नव्हता. तर सांगायचं असं की सोमनाथला आम्ही गेलो होतो जुनागड टू सोमनाथ बस स्टँडला. AC वॉल्वो बस होती, तिची तिकीट फेअर आहे 200 रुपये. आणि तिथून जस्ट बस डेपोच्या मागे एक 600 मीटर अंतरावरती तुम्हाला सोमनाथ AC डोरमेटरी मिळेल. तर तुम्हाला एक सजेस्ट करेन की कोणतेही हॉटेल किंवा कोणतेही प्री बुकिंग हॉटेल करण्यापेक्षा जस्ट तुम्ही सोमनाथच्या AC डोरमेटरीला तुम्ही विजिट द्या. द थिंग इज तिथे तिथे कधी ऑनलाईन बुकिंग होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ते खरंच खूप कन्व्हिनियंट आणि चांगली गोष्ट आहे AC डॉर्मेटरी यूज करण्यासाठी, त्याचा काही नो डाऊट. तर सोमनाथमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर डॉर्मेटरी बुक करायचं आहे. तर 250 रुपीज त्याचे चार्जेस आहेत AC डॉर्मेटरीचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सोफा वगैरे भेटणार. आणि जर का तुमच्यासोबत जास्त जण असतील तर त्यांच्याकडे 4 सेक्शन आहेत, A, B, C, D. तर एका सेक्शनमध्ये 10 बेड्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. अँड सेकंड थिंग अशी की सोमनाथला गेल्यानंतर तिकडे पण मोबाईल वगैरे काही अलाउड नाहीये, कोणते बॅग्स तिथे अलाउड नाहीये. लॉकरची सुविधा तिकडे आहे, लॉकरची सुविधा तिथे आहे. अँड सोमनाथचं पण दर्शन लगेच तुमचं होऊन जाईल. आणि सोमनाथमध्ये गेल्यानंतर खास करून तुम्ही तिथला मगच हा एक प्रसादाचा प्रकार आहे. एक 25 रुपीजला एक येतो, एक 90 रुपीजला एक येतो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, तो खरंच खूप छान आहे. अँड सोमनाथमध्ये 4 ठिकाणं तुम्हाला भेटणार फिरण्यासाठी. तर त्याचे पण ट्रस्टची एक बसेस आहे, ती बसेस जाते पूर्ण 4 ठिकाणी. राम मंदिर बोला किंवा असे अजून राम मंदिर एक आहे आणि अजून एक कोणतरी असं पाण्याचंच ठिकाण आहे, तिथे ती व्हिजिट करते. तर 60 रुपीज तिथे चार्जेस आहेत. तर सकाळी 7:45ला त्याची 7:45ला त्याची फर्स्ट बस निघते. 7:45 वाजता त्याची फर्स्ट बस निघते. त्याच्यानंतर एव्हरी आफ्टर 1 आवर्स नंतर एक बस आहे. फक्त मॉर्निंग स्लॉटमध्ये 3 बस अवेलेबल आहेत आणि इव्हिनिंग स्लॉटमध्ये 3 बसेस अवेलेबल आहेत, 4 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते 4 स्पॉट तुम्ही फिरू शकता. अँड सोमनाथमध्ये तरी अजून हे 4 स्पॉट आणि मेन मंदिर एवढंच आहे. बाकी मग तुम्ही बाकी मग नंतर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तिथेच राहायचं की कसं करायचं ते. तर सोमनाथमध्ये तरी आपण इथेच थांबूया. थँक्यू.